वसई विरार परिसरात अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु पालिका कारवाई देखील करते आहे। परंतु हे जर पाहिलं तर कारवाई ह्या विशिष्ट भागातच होत आहे। पालिकेने आज जवळजवळ 85,000 स्क्वेअर फीट अनधिकृत बांधकामं तोडलेली आहेत। ससूनगर सर्वे नंबर 175 येथे 3 गाळे 25,000 फुटांचे तोडलेले आहेत। तर कामन आयशा कंपाऊंड येथे सर्वे नंबर 176 मध्ये 7 गाळे हे जवळ 60,000 स्क्वेअर फुटांचे आहेत। जवळजवळ 85,000 स्क्वेअर फीटाचं पत्रावीड बांधकाम तोडल्याचं जे आहे पालिकेने सांगितलेलं आहे। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे, पालिकेचा हातोडा पेल्लारला जात नाही का? 2 दिवसापूर्वी मोठा गाजावाजा करत अतिक्रमण विभाग पेल्लारला गेलं, परंतु खाली आत आले। पेल्लार विभागात का कारवाई केली जात नाही? आयशा कंपाऊंडवर कारवाई झाली, कामन परिसरात देखील मोठ्या प्रमाणात अनेक बांधकामं आहेत, तिकडे कारवाई होत नाही। एका मुलीचा जो आहे की 2-1.5 महिन्यापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता। अनधिकृत बांधकामाचा स्लॅब कोसळून मृत्यू झाला, त्याच्यानंतर देखील सड्या कामन परिसरात कामं सुरू आहेत। पेल्लार परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर कामांचा सुळसुळाट सुरू आहे, परंतु तिथे पालिकेचा बुलडोजर फिरताना दिसत नाही। पालिकेने छातीटोकपणे सांगितलं की आम्ही 85,000 स्क्वेअर फुटाची बांधकामं तोडलेली आहेत, परंतु आमचा सवाल आहे आयुक्तांना, आमचा सवाल आहे अतिक्रमण आयुक्तांना की पेल्लार परिसरात तुमचा बुलडोजर फिरणार कधी? पण असो, आज ना उद्या तरी पेल्लारवर बुलडोजर फिरेल आणि वसई विरारकरांची जी अनधिकृत बांधकामातून सुटका होईल अशीच आशा आपण बाळगू शकतो। HP साठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।